मोगल म्हणजे आजचे मुसलमान नव्हे. या मोगल मर्दिनी या या विशेषणामुळे अनेकांचे गैरसमज झाले की अलीकडच्या काळात हे कितपत योग्य आहे. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा मोगलांशीच संघर्ष केला. हिंदवी स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी म्हणजे स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी तिनं हा संघर्ष केला. म्हणून ती स्वातंत्र्य सौदामिनी झाली. सौदामिनी म्हणजे 20. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई या नावाचा एक द्विखंडात्मक चरित्र ग्रंथ साकार केलेला आहे. महाराणी ताराराणी यांच्या संदर्भात इतिहासकारांनी अन्य ऐतिहासिक पात्रांच्या इतकं फारसं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, त्यांच्या कर्तृत्वाची तेवढीशी दखल घेतली नाही. पण जयसिंगराव पवार सरांनी आत्ता त्यांचं वय वर्ष 84 आहे. या वयात म्हणजे गेली 60 वर्षे सर ऐतिहासिक संशोधनात आहेत. इतिहास संशोधक म्हणून, इतिहासाचे अध्यापक म्हणून अशा वेगवेगळ्या भूमिकामध्ये काम करतायत. आणि त्यांनी आपल्या महाराणी ताराराणी यांच्या संदर्भात एक दीर्घकाळ संशोधन करून मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई हा मोठा ग्रंथ, चरित्र ग्रंथ साकारलेला आहे. त्या संदर्भाने, या ग्रंथाच्या संदर्भानं आणि एकूण महाराणी ताराबाई, महाराणी ताराराणी यांच्या कर्तृत्वाच्या संदर्भात आज आपण सरांच्याशी गप्पा मारणार होतो. सर नमस्कार. नमस्कार. मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई हा चरित्र ग्रंथ तुम्ही साकार केलेला आहे. खरं तर काही वर्षापूर्वी तुम्ही ताराराणींचं एक छोटंसं चरित्र लेखनी केलेलं होतं. ते किंवा अन्य काही जे लेखन केलंय त्यामध्ये आणि या चरित्र ग्रंथामध्ये फरक काय? एक तर 1975 साली तो पहिला ग्रंथ प्रकाशित झाला. तर त्या वर्षी युनोचं महिला वर्ष होतं आणि कोल्हापूरचे माजी खासदार, शिक्षण प्रसारक डॉक्टर व्ही.टी. पाटील हे ताराबाईंचे भक्त होते. तर त्यांनी मला बोलावून सांगितलं की या महिला वर्षाच्या निमित्तानं ताराबाईंचं चरित्र तुम्ही लिहा. ठीक आहे, कारण पुन्हा हे वर्ष येणार नाही. आणि विशेष म्हणजे ताराबाईंचं जन्मशताब्दी सुद्धा त्याच काळामध्ये होती. म्हणजे कसं 1674-75 त्यांचा जन्म झाला. बरं. आणि ही गोष्ट आहे 74-75. अशा दोन्ही गोष्टी येत होत्या. म्हणून मी माझं PhDचं काम बाजूला सारलं आणि हे काम घेतलं. तर हा कालखंड जो आहे पहिला, तो ताराबाईंच्या जन्मापासून म्हणजे 75 पासून, 1675 पासून ते 1760 पर्यंत, औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत. आणि त्यातही विशेष म्हणजे 1700 साली त्यांच्या हातामध्ये राज्यकारभार आला. राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर ते 1700 सालापासून 1707 सालापर्यंत जवळजवळ 7 वर्ष त्यांनी औरंगजेबाशी संघर्ष केला. तो जो वृत्तांत आहे हा वृत्तांत महत्वाचा होता. पुढची जी कारकीर्द आहे 1707 ते 1761 ही थोडीशी वादग्रस्त आहे आणि त्याच्यावर अनेक इतिहासकारांनी ताराबाईंच्या विरोधामध्ये लिहिलेला आहे, आरोप केलेले आहे. तर ते खोडून काढण्यासाठी बराच वेळ लागणार होता. तेव्हा इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये ते होईल असं मला वाटलं नाही. म्हणून मी 1707 सालापर्यंतच ते हे केलं. आणि त्यानंतर आज जवळजवळ 50 वर्ष झाली. 50 वर्षामध्ये ताराबाई चरित्रावर आणि त्या कालखंडावर इतकी साधनं उपलब्ध झालेली आहेत की जवळजवळ 400-500 पानांचा तो मोठा ग्रंथ पहिला खंड तयार झाला आहे. सर, तुम्ही ताराराणींच्यासाठी 2 विशेषणं शक्यतो वापरले ठळकपणे. एक मोगल मर्दिनी आणि दुसरं स्वातंत्र्य सौदामिनी. तर या विशेषणांच्या मागचं काय तुम्ही आशय कसा उलगडून दाखवाल एकूण ताराराणीच्या कर्तृत्वाच्या संदर्भात? मोगलांचं मर्दन करणारी म्हणजे मोगलांना पराभूत करणारी. मोगल म्हणजे आजचे मुसलमान नव्हे. या मोगल मर्दिनी या
विशेषणामुळे अनेकांचे गैरसमज झाले की अलीकडच्या काळात हे कितपत योग्य आहे. तर हा इतिहास आहे. आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा मोगलांशी संघर्ष टक्कर केला. दिली. चरित्रामध्ये आपण असंच म्हणतो ना, मोगलांशी टक्कर देऊन संघर्ष करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तेव्हा मोगल मर्दिनी हे विशेषण आपण 300 वर्षापूर्वीच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये तपासलं पाहिजे, आजच्या नव्हे. अच्छा. तेव्हा मोगलांचं मर्दन करून कशासाठी केलं? हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी. हिंदवी स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी, म्हणजे स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी तिनं हा संघर्ष केला. म्हणून ती स्वातंत्र्य सौदामिनी झाली. सौदामिनी म्हणजे 20. तुम्ही मध्ये एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की इतिहासकारांनी ताराराणींना पुरेसा न्याय दिला नाही. म्हणजे न्याय दिला म्हणजे नेमकं काय? त्यांच्या कर्तृत्व संदर्भात आता अन्य इतिहासातले जे व्यक्तिमत्व आहे त्या तुलनेत त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही की त्यांच्या संदर्भात नीट दखल घेतली नाही? नेमकं काय न्याय दिला नाही म्हणजे तुम्हाला कोणत्या अर्थाने न्याय दिला नाही असं वाटतं? महाराष्ट्राच्या इतिहासाचे संशोधन सुमारे 150 वर्षापूर्वी सुरू झालं. या 150 वर्षामध्ये पहिल्यांदा संशोधन सुरू झालं किंवा लेखन सुरू झालं, इतिहास लेखन, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आणि नंतर पेशव्यांच्यावर. मधला जो कालखंड आहे, जो अतिशय महत्वाचा कालखंड आहे, तो आहे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचा कालखंड. शिवाजी महाराजांचा कालखंड, शिवाजी महाराजांची कारकीर्द ही तेजस्वी आहेच, ती युगकर्त्याची आहे हो, त्याबद्दल वादच नाही. पण शिवाजी महाराजांनी जे कमवलं, जे निर्माण केलं, ते सुरक्षित राखणारे, त्याच्यासाठी प्राण देणारे, त्याच्यासाठी संघर्ष करणारे हे सुद्धा शिवाजी महाराजांच्या खालोखाल, म्हणतोय मी, बरोबर म्हणणार नाही, खालोखाल महत्वाचे आहेत आणि त्यांचं सुद्धा महात्म्य आहे. पण दुर्दैवाने असं झालं, तुम्हाला सांगतो, एक तर कालखंडातली कागदपत्र फारशी नव्हती आणि पहिलं पर्व आहे ते संभाजी महाराजांचं, म्हणजे औरंगजेब आला 81. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरचं पहिलं पर्व जे आहे ते छत्रपती संभाजी महाराजांचं. संभाजी महाराजांना तर मल्हार रामराव चिटणीस या बखरकरानं बदनाम केलं होतं, बदपैली वगैरे वगैरे वगैरे. तेव्हा इतिहासकारांनी दुर्लक्ष केलं. मग दुसरं पर्व सुरू झालं राजाराम महाराजांचं. अहो, ते म्हणाले तिकडे पळून गेला, इकडे काय त्याचं हे झालं नाही, तो काय फार हे नव्हता, अशक्त होता वगैरे वगैरे अनेक विशेषणं त्यांनी जोडली. खरं म्हणजे तो अतिशय क्रिटिकल कालखंड होता. त्या क्रिटिकल कालखंडामध्ये मराठ्यांचं नेतृत्व राजाराम महाराजांनी केलं, हे किती कौतुकास्पद आहे. पण तुझे अँगल कोणता तुम्ही घेता, दृष्टिकोन कोणता तुम्ही बघण्याचा दृष्टिकोन, फॅक्ट्स तीच असते, फॅक्ट्स बदलत नसतात, लक्षात घ्या, दृष्टिकोन बदलत असतात माणसांचे. आणि मग ताराबाईंचं सुद्धा असंच. या ताराबाईंनी राज्य संस्थापना शिवाजी महाराजांनी केली, त्या राज्याचं संरक्षण 7 वर्षे केलं, याकडं त्यांचं दुर्लक्षच झालं. याचं कारण असं, इतिहासकार काही उच्चवर्णीय होते, काही म्हणजे जवळजवळ सगळेच, आणि हे उच्चवर्णीय लोक सगळे पेशव्यांचे पक्षपाती होते. सगळ्यात जास्त म्हणजे त्यांना मोठा अभिमान वाटत असे तो नानासाहेब पेशव्यांचा. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे. त्याच्याच काळामध्ये पानिपत झालं, तुम्हाला माहिती आहे. त्याच्याच काळामध्ये मराठी आटकेपार गेले वगैरे वगैरे. तेव्हा त्याची कर्तबगारी आपण मानतोच, त्याच्याबद्दल काय नाही. पण नानासाहेब पेशव्याला शेवटच्या पर्वामध्ये महाराणी ताराबाईंनी विरोध केला, आणि तो विरोध कशासाठी केला हे नंतर मी आपणाला सांगतो. पण त्याला विरोध केल्यामुळे ह्या लोकांचे सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला आणि ताराबाईंना पूर्णपणे उपेक्षित ठेवण्यात आलं. आता मधल्या काळात ताराराणींच्यावर एक सिनेमा येऊन गेला, ताराराणींच्यावर दूरचित्रवाणी मालिका येऊन गेल्या. त्या माध्यमातून काय ताराराणींना थोडा न्याय द्यायचा प्रयत्न झाला की त्यातून पुरेसं आलं नाही ताराराणींचं व्यक्तिमत्व?
माझ्याच पुस्तकावर आधारित होता. हा. दिनकर द पाटलांनी काढलेला काढला होता. सिनेमा, हा. पण काय झालं, हे शेवटचा त्यांचा काळ होता. काळ होता आणि फार लिमिटेड साधनं. ताराराणीचे पराक्रम दाखवायचा म्हणजे 30-35 हजाराच्या फौजा हो. त्या काळामध्ये ताराबाईंनी निर्माण केलेल्या आहेत. हम्म. आता हे कसं दाखवणार मला सांगा. हे मराठ्यांचा पन्हाळा, मराठ्यांचा विशाळगड हे घेण्यासाठी 4-4, 5-5 महिने औरंगजेब खपला आणि 1,60,000 फौज आहे त्याची. हम्म. त्याच्याजवळ एकूण 4 लक्ष फौज आहे आणि एकूण भारतामध्ये 7 लक्ष फौज आहे. तेव्हा या फौजेनिशी तो आलेला आहे आणि केवढा संघर्ष असणार तो. तर तुम्ही मगाशी इतिहासकारांच्या दृष्टिकोनासंदर्भात बोलला की म्हणजे इतिहासकारांचा दृष्टिकोन हा बखरकारांनी जे लिहून ठेवले त्या आधारे, की पुन्हा नंतर या बखरकारांच्या नंतरच्या इतिहासकारांचा दृष्टिकोनी तसाच म्हणजे त्यावर आधारित होता, की तो मुद्दाम असा नाही त्याने नाही, घेतला होता? बखरकरांच्या वर आधारित असा जो पूर्वग्रह दूषित असा जो ग्रह झाला, मत झालं, ते विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल. पण राजाराम महाराज आणि ताराबाई साहेब यांच्या काळातली विशेषतः कागदपत्र फारशी मिळाली नाहीत आणि कागदपत्र जरी मिळाली असली तरी सुद्धा त्याचा अभ्यास केला गेला नाही. आणि मी मगाशी सांगितलं की अभ्यास का केला. त्या एका ब्रिजकिशोर नावाच्या एका इतिहासकारानं ताराबाईंचं इंग्रजीमध्ये चरित्र लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये म्हणतो की खरं म्हणजे ताराबाई 1707 साली जर मरण पावल्या असत्या तर ती स्वातंत्र्य देवता म्हणून इतिहासामध्ये तिची नोंद झाली असती आणि या महाराष्ट्रातलीच नव्हे तर हिंदुस्थानच्या इतिहासातील एक तेजस्वी व्यक्तिरेखा म्हणून तिचा उदो झाला असता. पण दुर्दैव हे की नंतरच्या काळामध्ये सत्ता स्पर्धेमध्ये त्या गुंतल्या आणि नको त्या गोष्टी त्यांच्या हातून घडल्या वगैरे वगैरे वगैरे. का नको त्या म्हणजे आता सांगायला आपण पुढे त्या मुद्द्याकडे पुढे येऊ. आता मुद्दा पुन्हा येतो ताराराणींच्या कर्तृत्व संदर्भात आणि दुसरी इतिहासातली व्यक्तिरेखा. ते आपण तुलना कोणाची करायला नको, पण ज्या पद्धतीने इतिहासात झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचा म्हणजे एक सतत म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई ही एक राष्ट्रीय पातळीवर अशी गौरवलेली व्यक्तिरेखा आणि ताराराणींचं कर्तृत्व बघितलं तर तुलनेनं त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं आहे. असं असताना त्यांना नीटशी त्याची दखल घेतली नाही. होय. नाही काय होतंय मग पुढं मग हे जातीयवादी नाही जातीयवादी आपण इतिहासावर आरोप जो केला जातो तो आम्ही झाशीच्या राणी नाही मानतो असं काय करता. मी काय म्हणतो झाशीची राणी सुद्धा आमचीच आहे, चांदबीबी सुद्धा आमचीच आहे. ह्या दख्खनी मधलीच आहे, या मातीतच निर्माण झाली ना. तर मला काय म्हणायचं आहे की त्यांना जसं तुम्ही एक स्थान देता तसं ताराबाईंना स्थान दिलं पाहिजे आणि हे ताराबाईंना स्थान समाजानं द्यावं यासाठी मुख्य जबाबदारी इतिहासकारांची आहे. तेव्हा इतिहासकारांनी ही जबाबदारी पार पाडली नाही म्हणून ती जबाबदारी पार पाडण्याचं काम माझ्यावर आलंय आणि म्हणून माझ्या आयुष्यातली 7 ते 8 वर्ष मी त्याच्यासाठी खपवली. खरं म्हणजे माझ्या आयुष्याचं हे मिशन आहे ताराबाई चरित्राचं. त्यामुळं मला कृत्य भावना माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की माझ्या हातून ताराबाईंचं चरित्र झालं. बाकी काय झालं नसतं तर चाललं असतं, पण शेवटी ताराबाईचं राहिलं चरित्र प्रकृती साथ देईना. त्यावेळेला मी फार अस्वस्थ होतो. अरे हे अपूर्ण राहते की काय, पण ईश्वरी कृपेनं ते साध्य झालं. आपण ताराराणींच्याकडे यायच्या आधी एकूण मराठ्यांच्या इतिहासातलं स्त्रियांचं कर्तृत्व काय सांगाल तुम्ही त्या संदर्भात? एक तर आपणाला माहित आहे की हिंदू समाजामध्ये स्त्रीला अतिशय गौण स्थान आहे. जे काही कर्तबगारी गाजवलेली आहे ती कर्तबगारी सुद्धा राजघराण्यामधल्या स्त्रियांनी गाजवलेली आहे. सर्वसामान्य स्त्रियांचं आहे पण त्याच्यावर अजून संशोधन व्हायला पाहिजे. त्यामुळं कोण एक आपणाला एक उदाहरण सांगतो की कसं
आपण पाहिलं पाहिजे त्या गोष्टीकडे. लखोजी जाधवरावचा जेव्हा खून झाला निजामशाहीच्या दरबारात, त्यावेळेला त्याच्याबरोबर त्याची मुलं त्यात होते, ते मारले गेलेच. पण काही मुलं खाली राहिली आणि मला आता नाव आठवत नाही, गिरजाबाई असं नाव असावं, त्या बाईनं धाडसानं सगळ्यांना गोळा केला आणि सिंदखेडला गेली. म्हणजे त्या बाईचं धाडस काय, म्हणजे जिजाबाईंच्या आईंचं सांगतोय. म्हणजे हे रक्त जिजाबाईंच्या मध्ये आईकडूनही आलेलं आहे. आणि त्याची कुठं पाहिजे जिजाबाईंच्या आईच्या संदर्भात उल्लेख आहे आपल्याला, मला ते एकदम उल्लेख सुद्धा सापडत नाही आपल्याला. केवढी घटना आहे, सगळ्यांना सांभाळून घेऊन सुरक्षित राखून सिंदखेडला न्यायचं म्हणजे फार अवघड आहे. किंवा त्यांची जी काही प्रेत होती ती मिळवून त्यांना परत आणून त्यांचं दहन करणं, ही सगळी व्यवस्था त्या बाईने केली. तेव्हा ह्या सगळ्यामध्ये राजघराण्यातल्या जिजाबाई साहेबांचं कर्तृत्व तर सगळ्या जगाला माहित आहे. त्यानंतर येसूबाई आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. दुर्दैवाने येसूबाईंना हे पडावं लागलं कैदेमध्ये. त्यांची फार पुढं नंतर सुटका झाली. 30 वर्ष जवळजवळ त्या मोगलांच्या ह्याच्यामध्ये होत्या, कैदेमध्ये. पण ताराबाई येतात. ताराबाईंची कथा तर आता आपण पाहिलीच. आणि ताराबाई सारखाच पराक्रम पुढं आमच्या कोल्हापूरच्या जिजाबाईने गाजवलाय. जिजाबाई, ह्या जिजाबाई कोण, तर हा जो सावत्र मुलगा आहे ताराबाईंचा, म्हणजे राजेशबाईंचा मुलगा संभाजी दुसरा, आणि कोल्हापूरच्या बाजूने पाहिले तर संभाजी पहिले. त्यांची ही चौथी राणी. ही फार करारी होती, हुशार होती, आणि तिच्या लक्षात आलं की सर्व बाजूनी आपण पेशव्यांच्या लोकांच्या घेऱ्यामध्ये आहोत, आणि आता काळ बदललेला आहे. शिवाजी महाराजांच्या काळातला काळ राहिलेला नाही. आता पेशवे जबरदस्त झालेत आणि पेशव्यांनी सगळा कारभार आपल्या हातामध्ये घेतलेला आहे. तेव्हा आपण निपुत्रिक आहोत. मुलगा झाला तर ठीकच आहे, झाला नाही तर मग आपल्या इच्छेप्रमाणे मुलगा घ्यावा, म्हणून आपल्याला शेवटी पेशव्यांची परवानगी घ्यावी लागेल. आता तुम्ही म्हणाल की पेशव्यांची परवानगी काय, तर पेशवे हे खऱ्या अर्थानं सार्वभौम होते. आणि सार्वभौम सत्तेचा एक नियम आहे की त्या प्रदेशातले सगळ्या लोकांनी त्याला ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणतो, दत्तक घेणं, हे करणं, हे सार्वभौमला विचारल्याशिवाय करता येत नाही. डलहौसीचं उदाहरण आहेच. दुर्दैवानं काय झालं की जिजाबाईंची जी सवत होती धाकटी कुसाबाई, ती गरोदर राहिली आणि इकडं राजा मृत्यू पावला. फार आशा होती की मुलगा होईल. दुर्दैवानं मुलगी झाली. पण जिजाबाई फारच राजकारणी होत्या. त्याने हत्तीवरून साखर वाटून सांगितली की मुलगा झाला. ही कथा आहे, खरं घडलेली कथा आहे. कशासाठी, तर वेळ मिळवण्यासाठी. आता हे आलंय संकट आपल्यावर. आता हा नानासाहेब पेशवा काही ना करणार आणि आपल्याला धोका देणार. खरं वास्तविक नानासाहेब पेशव्याशी बहिणीचं नातं, भावाचं नातं त्यांनी जोडलेलं होतं कित्येक वर्ष. पुढे लक्षात आलं की मुलग्याच्या ऐवजी मुलगी झाली, बिंग फुटलं. आता हा नानासाहेब पेशवा निघाला आता व्यग्र होऊन पानिपतला. तर रस्त्यातच माळव्यामधून त्यानं आपले 2 सरदार पाठवले जप्तीसाठी. कशासाठी, तर कोल्हापूर राज्याची जप्ती करायची. निपुत्रिक झाले ना. हा माझा हक्क आहे, जिजाबाई म्हणाली, कुणाला हे घ्यायचं काय, तुम्ही फक्त वरून संमती तुमचीही असावी म्हणून आम्ही तुम्हाला मागत होतो. तेव्हा त्यात म्हटले की माझं सांत्वन करण्याच्या ऐवजी तुम्ही माझ्यावर फौजा पाठवा. या जिजाबाई घोड्यावर स्वार होऊन जी काय आपली फौज घेऊन असेल ती घेऊन वारणेच्या तीरावर उभे राहिलेत. आणि त्यांनी
पेशव्यांनी पाठवलेल्या 2 सरदारांचा धुवा उडवलेला आहे. ही घटना तुम्हाला सांगू का, पुढं आत्मस्तुतीचा भाग राहील, परंतु सांगितल्याशिवाय राहत नाही. 1965 साली ज्या वेळेला मी महाराष्ट्र इतिहास परिषद स्थापन झाली, त्यावेळेला त्या फ्लोअरवर, त्या व्यासपीठावर मी पहिला निबंध वाचला, 35 पानांचा निबंध वाचला, आणि तो महाराणी जिजाबाई. नर फाटक त्यावेळेला सेक्शन प्रेसिडेंट होते, म्हणजे माझे अध्यक्ष होते, सत्राचे अध्यक्ष होते. त्यांनी जवळ बोलवलं आणि थाप मारली माझ्या पाठीवर. ती अजूनही मला आठवते, कारण ती थाप लाख मोलाची होती माझ्या दृष्टिकोनातून. कारण माझ्या ठिकाणी जे बळ आलं ते त्या थापे संशोधनासाठी, इतिहास संशोधनासाठी पुढे ते म्हणाले, शाबास, मला ह्या विषयावर लिहायचं होतं, तू लिहिलास, फार चांगलं झालं, शाबास, छान पेपर लिहिलेला आहे. वयाच्या 23व्या वर्षी मी लिहिला. वयाच्या 22व्या वर्षी मी MA झालो. 23व्या वर्षी डॉक्टर अप्पासाहेब पवार, इतिहास संशोधक आणि शिवाजी विद्यापीठाचे पहिले व्हाईस चान्सलर, यांनी मला इतिहास डिपार्टमेंट मध्ये गेला. आमच्यापासूनच इतिहास डिपार्टमेंट सुरू झालं, मराठा इतिहास डिपार्टमेंट. आणि पहिल्या 2-3 महिन्यातच माझ्या हातामध्ये शिवकालीन आणि ताराबाईकालीन ऐतिहासिक कागदपत्रे दिली. 23व्या वर्षी मी संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आलो आणि मला गुरु लाभले ते त्या क्षेत्रातले एक मोठे थोर असे इतिहास संशोधक. ही माझ्या भाग्याची गोष्ट होती. तेव्हा ताराबाई साहेब आणि हे संभाजी महाराज, राजाराम महाराज, हे सगळे विषय माझ्या डोक्यामध्ये 1965 सालापासून रुंजी घालत होते. पण आता महाराष्ट्राच्या इतिहासातल्या स्त्रियांच्या कर्तृत्वासंदर्भात बोललो, तर आता आपल्या मूळ विषयाकडे, म्हणजे या एकूण मराठ्यांच्या इतिहासात महाराणी ताराराणींचं स्थान काय? मला असं वाटतं बरं का, की हे स्थान अनपॅरलल आहे या इतिहासामध्ये. मगाशी मी सांगितलं की शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हे मोठंच काम झालं. पण त्याचं रक्षण करण्याचं काम हे पुढच्या पिढीने केलं, तेही तितकंच महत्वाचं आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना खरी झाली, ठीक आहे, पण संभाजी महाराजांनी, राजाराम महाराजांनी, ताराबाई साहेबांनी जर लढा दिलाच नसता तर राज्य राहिलं असतं का? शिवाजी महाराजांच्या बरोबर सगळं गेलं असतं. म्हणजे पुढे पेशवे वगैरे येऊन छत्रपती शाहू महाराजांना, म्हणजे सातारकर शाहू महाराजांना पुढे राज्या सिंहासनावरती बसले. ते बसायला सिंहासन कुणी ठेवलं? ताराबाईनेच ठेवलं ना. आणि म्हणून ताराबाईंचं दुसरं वैशिष्ट्य असतं त्यांच्या कार्याचं, की त्यांनी शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं सार्वभौमत्वचं तत्व, सार्वभौमत्व स्वतंत्र तर आहेच, पण सार्वभौमत्वाचं तत्व शेवटपर्यंत त्यांनी उचलून धरलं. हे महत्वाचं आहे. त्याला अहो, तुम्हाला सांगतो, केवढा आपला तेजस्वी इतिहास आहे. 1703 साली म्हणजे राज्यावर आल्या, आपल्या राज्यासन किंवा राज्याधिकार आपल्या हातात आल्यानंतर, ताराबाईंच्या हातात आल्यानंतर 1703 साली औरंगजेबानं तहाची याचना केलेली आहे ताराबाईंच्याकडे. ताराबाई मुत्सदी होत्या, त्यामुळे ठीक आहे, मी तह करते. पण औरंगजेब म्हणाला की आम्हाला सगळे किल्ले द्या. ती म्हणाले 5 किल्ले देईन, माझ्या मुलाला तुम्ही पंचहजारी द्यायची, आणि दरबारामध्ये माझा मुलगा येणार नाही, तुम्हाला कुर्निसात करणार नाही. हे जसा ह्याचा राणा जो आहे उदयपूरचा, त्याला जी सवलत आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे. ही आता त्यानं कबूल केली नाही, आणि त्या ह्या फिसकटल्या, वाटाघाटी फिसकटल्यानंतर
औरंगजेबाचा इतिहासकार भीमसेन सक्सेना जो दक्षिणेच्या या युद्धामध्ये आहे, ज्यानं तारीखे दिलकुशा नावाचा इतिहास ग्रंथ लिहिला, तो काय म्हणतो? मराठे काय म्हणून तहास तयार होतील? संपूर्ण दक्षिण 6 सुबे, संपूर्ण दक्षिण शिऱ्याचा गोळा घशाखाली जावा त्याप्रमाणे त्यांच्या घशात गेलेली आहे. ते काय म्हणून तुम्हाला तय करतील? पुन्हा एका ठिकाणी त्या इतिहासकारांनी म्हटले, काफी खान आहे त्याच्यामध्ये, की सातारा जिल्ह्यामध्ये एक डोंगर आहे, महादेवाचा डोंगर. तिथं एक महादेवाचं मंदिर आहे, म्हणजे आपल्या शंभू महादेवाचं. हे मराठे ते तो बेस होता बरं का. राजाराम महाराजांच्या काळामध्ये, ताराबाईंच्या काळामध्ये हा स्वराज्याचा, ज्याला आपण लष्कर म्हणतो, लष्कर त्या ठिकाणी छावणी करून असायचं, डोंगराळ भाग असल्यामुळं. तर त्या देवळामध्ये जाऊन दर सोमवारी हे मराठे पूजा घालतात आणि त्या महादेवाला विनंती करतात की औरंगजेबाला दीर्घायुष्य दे. का? जेवढा तो दिवस जगेल तेवढा देव ते वर उत्तरेकडचा खजिना येत राहील. आणि 10 रसदीपैकी 9 रसदी आपण मारतो, तेव्हा हा सोर्स ऑफ इन्कम हा औरंगजेबामुळे आहे. त्याला जास्तीत जास्त दीर्घायुष्य दे, अशी ही गमतीशीर आठवण त्याने नमूद करून ठेवलेली आहे. सर, आता ताराणींच्या संदर्भात, ताराणींच्या इतिहासातलं स्थान, या सगळ्या गोष्टींची चर्चा केली, तर महाराणी ताराराणींच्या आयुष्यातले संघर्षाचे टप्पे कोणते आणि कसे कसे होते? पहिला संघर्ष सुरू झाला तो, म्हणजे त्या संघर्ष त्यांच्या समोर सुरू झाला, तो म्हणजे जिंजीचा. रायगड जिंकल्यानंतर औरंगजेबाचा सेनापती जुल्फिकार खानाला औरंगजेबानं जिंजीला पाठवलं आणि त्याचा वेढा सुरू झाला. त्याचा वेढा सुरू झाल्यानंतर पुढं 8 वर्ष वेढा चालू राहिला. म्हणजे जगातल्या सगळ्यात जास्त लांबला गेलेला वेढ्यापैकी तो एक वेढा आहे. 8 वर्ष. अर्थात त्याला कारण विविध आहेत. राजाराम महाराजांनी आणि जुल्फिकार खानांनी एकमेकाशी संगनमत केलं. त्याची मुत्सद्दीगिरी आहे ना, ती कुणीच आतापर्यंत आणली नाही. त्यानं राजाराम महाराजांची जी मुत्सद्दीगिरी आहे ती कोणाही यानं नंतरच्या काळातल्या छत्रपतींनी दाखवली नाहीये. आणि गंमत अशी की आपला राजपुत्र संभाजी राजा हा जसा त्यांनी घेतला, तसा त्यांचा राजा, त्यांचा शहाजादा कामबक्ष ह्याला आणण्याची योजना राजाराम महाराजांनी केली. आणि अशा प्रकारे सेम पेड इन द सेम कॉइन राजाराम महाराजांनी आपल्या मुत्सद्दीगिरीनं दाखवून दिली. तर हा एक संघर्षाचा भाग झाला. त्यानंतर येतो तो प्रत्यक्ष राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मुलगा, तो मूल जे आहे ते 4 वर्षाचं मूल आहे, त्याला मांडीवर घेऊन ही राणी राज्यकारभार करायला लागली. आणि राज्यकारभार कसा केला? अतिशय कौशल्याने केला, अतिशय हिमतीने केला. भीमसेन सक्सेना म्हणतो की सगळे सरदार तिच्या आज्ञेत असतात, कोणीही तिची आज्ञा मोडत नाही, तिच्या आज्ञेनंच मोहिमा चालू होतात. काफी खान म्हणतो की मराठ्यांची ही राणी अतिशय बुद्धिमान आहे आणि शहाणी आहे. इंटेलिजंट अँड वाईज याच्यातला फरक आहे. हुशार माणूस हा शहाणा असेलच असलं नाही. तो राज्यकर्ता हा हुशारही असायला लागतो, शहाणाही असायला लागतो. या दोन्ही क्वालिटीज या बाईमध्ये आहेत. सैन्याच्या संयोजनाचे आणि मोहिमेच्या व्यवस्थापनाचे उत्कृष्ट गुण तिच्या ठिकाणी आहेत. सैन्याचं संयोजन करते, मोहिमाचं संयोजन करते. आणि मग आपणाला असं दिसतं
पुढचा भाग मी सांगणार आहे की याचा परिणाम काय झाला. ज्या ज्या फौजा जमा केलेल्या होत्या, ज्या फौजांचं संयोजन त्या करत होत्या, तिसरा पिरियड येतो तो औरंगजेबाच्या मृत्यूनंतर. शाहू राजा जेव्हा मोगलाच्या कैदेतून सुटून येतो त्यावेळेला त्याच्याशी झालेला संघर्ष. आणि चौथा संघर्ष येतो तो नानासाहेब पेशव्यानं सगळे अधिकार सातारच्या छत्रपतीचे घेऊन सातारची राजधानी पुण्याला हलवली. त्यावेळेला दिलेला नानासाहेब पेशव्याशी दिलेला संघर्ष. आता याच अनुषंगानं प्रश्न असा की ताराणींच्या समोरची आव्हानं कोणती होती आणि त्यांनी मात कशी केली त्याच्यावर. ताराबाईंच्या पर्वामध्ये सर्वात मोठं आव्हान होतं ते औरंगजेबाचं हे परतवून लावणं, आक्रमण परतवून लावणं, औरंगजेबाला पराभूत करणं. पण गंमत अशी आहे, औरंगजेबाचा व्यक्तिमत्वाचा जर आपण विचार केला तर औरंगजेब हट्टी आहे पण शहाणा आहे. तो सुद्धा काय अगदी मूर्ख नाही. तो म्हणतो की आता जर मी गेलो ताराबाईकडून पराभूत होऊन तर मला कोणी विचारणार नाही, तिथं सगळे बसलेलेच आहेत, जाट आणि राजपूत उठून होणार. तेव्हा त्यानं ठरवलं कुठल्याही परिस्थितीमध्ये मरेपर्यंत आपण लढत राहायचं, इस्लामचा वीर म्हणून. काय त्याला तो जिहाद म्हणतो, धर्मवीर. तेव्हा तो लढत राहिला शेवटपर्यंत. आणि शेवटी फार वाईट दशा झाली. मराठ्यांचे हल्ले त्याच्या छावणीवर व्हायला लागले. सेनानीचे दूत यायला लागले, सांगायला लागले की जहापन्ना आपण आता हारतोय, आपल्या छावणीवर मराठ्यांचे हल्ले होतील आता थोड्या वेळात. तो ताईत घेतो, पुटपुटतो आणि सांगतो हा ताईत त्या सेनानीच्या दंडात बांध, म्हणजे विजय मिळेल. अखिल हिंदुस्थानच्या बादशहाला मराठ्याशी लढताना ताईत मांतरलेला ताईत द्यावा लागला. आणि हे तुम्ही सांगणार आहे का नाही, हा केवढा पराक्रम आहे त्यावेळेच्या मराठ्यांचा पण आहे आणि त्या मराठ्यांचं नेतृत्व करणाऱ्या ताराबाईंचाही आहे. तर हे आव्हान आहे प्रामुख्याने. आणि दुसरं आव्हान जे दुसऱ्या टप्प्यामध्ये येतं ते सातारकर, शाहू ह्यांना बाजूला सारणं किंवा त्यांना प्रतिकार करणं. आता हा प्रतिकार सुद्धा कसा झाला, कशासाठी झाला, तर ताराबाईंचं म्हणणं असं आहे की शाहूराजे मांडलिक होऊन आलेले आहेत आणि आम्ही आतापर्यंत मांडलिक व्हायचं जर ठरवलं असतं तर इतके लढलोच नसतो. आम्ही जे लढलो ते स्वातंत्र्यासाठी लढलो, सार्वभौमत्वासाठी लढलो, शिवाजी महाराजांच्या तत्वासाठी लढलो. आणि हे ती मांडलिकत्व घेऊन आलेले आहेत. ताराणींच्या व्यक्तिमत्वाचे याच्या पलीकडे जाऊन काय वैशिष्ट्य आणखी तुम्ही आता इतिहास आणि हे सगळं करून ताराराणी एक व्यक्ती म्हणून जर आपण पाहिलं तर ताराबाई ह्या एकूण त्यांचं सगळा इतिहास, जीवनपट चरित्र डोळ्यासमोर आणलं तर त्या फार कराडी दिसतात. एक नंबर 2 की त्या ज्या राजकारण करतात ते राजकारण समजायला तुला अनेक वर्ष लागतील असं पेशव्यानं आपल्या हस्तकाला लिहिले. तू काय समजतो, आईसाहेबांचं राजकारण समजायला तुला अनेक जन्म घ्यावे लागतील, मला सुद्धा समजत नाही. किंवा अशा त्या इतक्या त्या मुत्सद्दी होत्या. आणि एक लक्षात घ्या की नानासाहेब पेशव्याला त्या काळामध्ये सगळ्यात मोठा सत्ताधीश हिंदुस्थानातला नानासाहेब पेशवा होता, मोगल बादशाह नव्हे. कारण एक लक्षात घ्या की शिंदे आणि होळकर यांचा अधिकार सुद्धा पेशव्यांचाच होता ना. त्यांनी बादशाह हातात घेतला म्हणजे पेशव्यानंच हातात घेतला, हे श्रेय द्यायलाच पाहिजे नानासाहेब पेशव्याला. मग अशा पेशव्या बरोबर लढा दिला ना तिला शेवटी, आणि शेवटी मान्य करावं लागलं त्याला. आता तुम्ही न विचारलेल्या एका प्रश्नाचं मी उत्तर देतो.
ताराबाईंची एक प्रतिमा आहे, मी या ठिकाणी इतर सगळ्यांच्या पेक्षा वेगळी आहे. जिजाबाई साहेबांच्या, हे जिजाबाई साहेबांच्या, येसुबाईंच्या, इतर काही ह्याच्या, ती अशी की त्या डिफॅक्टो छत्रपती होत्या. हे कुणी मांडलेलं नाही आता. डिफॅक्टो छत्रपती म्हणजे प्रत्यक्ष, आणि डी ज्युरे म्हणजे नावानं. ह्या दोन टर्म्स आहेत इतिहासामध्ये, डी ज्युरे आणि डिफॅक्टो. डी ज्युरे म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या प्रेसिडेंटला डी ज्युरे म्हणतात, कारण खरे अधिकार पंतप्रधानाकडे असतात. तर तर डी ज्युरे आणि डी फॅक्टो, तर दोन वेळा होत्या त्या. उदाहरणार्थ 1700 ते 1707. लहान मुलगा आहे, तो ठेवलाय, पण कारभार सगळा त्यांच्या हातात आहे. खरं म्हणजे सी वॉज द डी फॅक्टो छत्रपती. आणि नंतर जेव्हा 1750 आणि 1751-52 या 2-3 वर्षामध्ये त्यांनी जो नानासाहेब पेशव्यांशी लढा दिला, आणि शेवटी नानासाहेबांना कबूल करावं लागलं की सातारच्या छत्रपतीच्या आज्ञेत आम्ही राहू. ताराबाईंचं फार मोठं काही आहे हे अपेक्षा नव्हती. त्यांचं म्हणणं असं की शाहू महाराजांचं जसं तुम्ही ऐकत होता, शाहू महाराजांना ज्याप्रमाणे दरबारात येऊन तुम्ही तुमचा वृत्तांत सांगत होता, तसं सांगा ना. आम्ही काय अडकाटी करत नाही, पण तुम्ही आम्हाला काहीच विचारत नाही. तुम्ही अगदी आम्हाला फार आयसोलेट करून टाकलं, आणि ज्याला काय म्हणतात निर्माल्यवत केलं. फुलं जोपर्यंत देवाच्या अंगावर आहेत तोपर्यंत तेजस्वी, दुसऱ्या दिवशी कोमजलेले असतात, त्याला निर्माल्य म्हणतो. तशी अवस्था छत्रपतींची झाली. टवटवीत फुलासारखी पुन्हा एकदा व्हायला पाहिजे म्हणून आग्रह होता. आणि शेवटी नानासाहेब पेशव्याला हे कबूल करावं लागलं की तुमच्या आज्ञेत आम्ही राहू. आणि मग ताराबाई ह्या सातारच्या रामराजाला बाजूलाच ठेवलं त्यांनी. हा विषय नंतर आहे, तो आता इथं मी घेत नाही. मग तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या दरबार भरवू लागल्या, आणि त्याला लोक लांब लांबचे येऊन भेटायचे, काय त्या इनाम द्यायला लागल्या. अशा प्रकारे त्यांनी कारभार छोटा कशाने, ते सातारच्या आसपास त्यांचं जे काही प्रभाव होता त्याच्यामध्ये त्या सुखानं शेवटपर्यंत राहिला. म्हणजे आपली प्रतिष्ठा ठेवून, सातारच्या राज्याची प्रतिष्ठा ठेवून, छत्रपतीची प्रतिष्ठा ठेवून त्या 10-11 वर्ष राहिल्या. तर मगापासून तुमच्या याच्यातून संदर्भ आलाय तो याचा राजाराम महाराजांचा आला, आता सातारच्या छत्रपतींचा आला, ताराराणींचा आला. तरी सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी काय भानगड आहे म्हणजे यातल्या संघर्षाची? आणि भानगड वगैरे काही नाही आहे. आणि ताराराणी शाहू महाराज हा संघर्ष म्हणजे हा काय म्हणजे प्रकार आहे? मगाशी सांगितलं ना मला आपणाला, ही पहिला संघर्ष तो आहे तो शाहू महाराज मोगलांचं मांडलिकत्व स्वीकारून येत आहेत. तर तेवढ्या पुरताच आहे तो संघर्षाचा मुद्दा, तेवढा मांडलिकत्वापुरता आहे की आणखी काय तपशील? हो, मग हे फार महत्वाचं आहे ना. पण दुर्दैवानं असं जे आजच्या राजकारणामध्ये दिसतं ते त्या काळच्या राजकारण हे जेव्हा राज्य स्थापन झालं, राज्य संस्था जेव्हा स्थापन झाली तेव्हापासून आहे राजकारण. तत्व बदललेली नाहीत. खोबरं तिकडे चांग भलं हे आपणाला दिसतं ताराबाई आणि शाहू महाराज यांच्या संघर्षामध्ये. अहो, शाहू महाराज ते मला वाटलं की संभाजी महाराजांचा पुत्र हाच खरा वारसदार. ताराबाईंना एक असं आहे की शाहू महाराजांना मिळण्यामध्ये नथिंग टू लूज, एव्हरीथिंग टू गेन. काहीच नाही ना. शाहू महाराज अगदी बसलेलेच होते, तुला कुठली यायला पाहिजे, कुठलं काय वतन पाहिजे सांग. पण ताराबाईंना तसं नव्हतं ना. आणि ताराबाईंच्या ह्याच्यामध्ये राहणं म्हणजे उद्या आपली आपण लूज करणार, सगळं काय ठेवणार. राहता ताराबाई विजयी होतील याची खात्री वाटे ना. आणि हा उगवता तारा आहे ना, आणि उगवत्या ताऱ्यालाच, उगवत्या सूर्यालाच लोक नमस्कार करतात. अस्ताला चाललेलं नव्हे. तेव्हा हा एक
महत्वाचा प्रश्न आहे की त्या काळामध्ये सुद्धा सत्ता संघर्ष होता. सत्ता पाहून लोक त्या 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 गोटामध्ये जात होते. आणि हे हे त्याच वेळेला घडलंय असं नव्हे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर काय झालं, शिवाजी महाराजांचं आता काय नाही, संपलंच ते. हा किल्ला गेला, तो किल्ला गेला, हे ठाणं गेलं, ते ठाणं गेलं, अशी शेकडो ठाणी गेल्यानंतर वतनदारांना वाटायला लागलं आता हे सगळं राज्य शिवाजी महाराजांचं बुडलं आणि औरंगजेब हा याच राज्य आता आलंय. आणि लोक आता फटाफट त्याला भेटायला लागलेत, दरबारामध्ये जाऊन आपलं वतन फरमान घेऊन यायला लागलेत. अरे आपण पाठीमाग कशाला राहा. अख्खं वतनदार वर्ग संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाच्या सेवेत आला. हे घडलंय ना त्या अगोदर. तसंच त्या ताराबाई आणि शाहू महाराजांच्या संघर्षात घडलं. राजाराम महाराज आणि ताराराणी साहेब यांचं दाम्पत्य जीवन कसं होतं, त्याचे काय तपशील उपलब्ध आहेत? फारसे तपशील उपलब्ध नाहीत. पण एक कवी आहे, त्या कवीच्या त्याचे अनेक कडवी आहेत, त्याच्यामधलं एक कडवं आहे, त्यातलं पहिली ओळ फक्त तो म्हणतो कवी, राजा राम सुकृत बळे तारामती रक्षिला. राजा राम सुकृत बळे, त्याचं सुकृत म्हणजे त्याला नशीब चांगलं त्याचं, म्हणून ताराबाई सारखी राणी त्याला मिळाली. आता ह्यापेक्षा मी अधिक काही सांगत नाही. मग त्या बिचाऱ्या राजाराम महाराजांचं हे उठ बसेल. पण जसा शिवाजी महाराजांच्या पासून सगळ्या मोठ्या इतिहास काळातल्या लोकांना होता कौटुंबिक पातळीवरचा संघर्ष मोठा होता. ताराराणी साहेबांच्या बाबतीतला कौटुंबिक संघर्ष काय स्वरूपाचा होता? ताराबाईंच्या बाबतीमध्ये नंतर आपल्याला तो विषय वेगळाच आहे. 1710 साली खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या राज्याची स्थापना झाली. सुमारे अमुक दिवशी सांगता येत नाही. सुमारे 1714 सालापर्यंत त्यांनी वारणेच्या अलीकडे आपलं करवीर राज्य म्हणून त्यांनी राज्य निर्माण केलं. आणि पण 1714 साली त्यांच्याच अगदी जवळच्या लोकांनी त्यांचा विश्वासघात केला आणि त्यांना नजरकैदेत ठेवून राजसबाई आणि संभाजी महाराज यांच्या हातामध्ये सूत्र दिली. त्याला म्हणतात पॅलेस रिव्होल्युशन. राजवाड्यातली राज्यक्रांती ती झाली. आणि मग त्यांना एवढ्या मोठ्या करारी स्त्रीला, म्हणजे फार नाट्यमय प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये, म्हणजे एवढा औरंगजेबासारखी लढली तिला सोकी आणि तिला नजरकैदेत ठेवावं. काय म्हणजे नियतीनं दिलेला एक प्रकारचं काय कौल आहे का काही समजत नाही. पण त्यांची जिद्द सुटली नाही, लक्षात घ्या. काय त्या पुढं वारणेचा तह होतो, हा इतिहास मोठाच आहे. त्या वारणेचा तह, वारणेची लढाई झाली, संभाजी महाराज आणि शाहू महाराज, त्यानंतर तह झाला. आणि मग त्या म्हणाल्या की मी आता तिकडे जाते. शाहूराजाला म्हणाले मी आता इथे येत नाही, नजरकैदेत तुमच्याकडे येते. मग शाहू महाराजांनी त्यांना सुलतीला आपल्या नेलं, चांगली व्यवस्था ठेवली वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे तिथं त्यांचं वास्तव्य 31 सालानंतर झालं. 31 साल ते 61 साल, 30 वर्षांचं वास्तव्य सातारला झालं. त्या काळासंदर्भातलं काय उपलब्ध आहे? म्हणजे त्यांचं 30 वर्षाच्या काळातलं कागदपत्र आहेत की? नाही, पण तो कसा काळ होता त्यांचा, तो 30 वर्षाचा काळ? तो त्याला काय म्हणू आपण, आपण समजून घेतोय ज्याला म्हणतो आपण, म्हणजे इनएक्टिव्ह, त्या राजकारणापासून पूर्णतः बाजूला होत्या, स्वतंत्र. त्या राजकारणात केव्हा आल्या, ज्या वेळेला शाहू महाराज मृत्यूशयेवर पहुडले त्यावेळेला ते निपुत्रिक होते. तेव्हा गादीच्या वारसाचा शोध सुरू झाला. त्यावेळेला त्या आल्या म्हणाले, अरे आपल्या घरातच मुलगा आहे,
अरे म्हणजे मला मुलगा नाही, तुम्हाला जो मुलगा होता त्याला मुलगा होता, तो वारला नाही म्हणे, आम्ही त्याला दडवून ठेवलाय वगैरे. आणि ते रामराजा वगैरे. मग गंमत अशी आहे की ताराबाईंच्या म्हणण्याप्रमाणे रामराजा आणला बर का. कोणी आणला? नानासाहेब पेशव्यांनी. हा मोठा इतिहास तुम्हाला मी 4 वाक्यात सांगतोय. आणला, पण तो दुसराच आणला, म्हणजे तो सवाई निघाला. नानासाहेब पेशवा ताराबाईंना सुद्धा सवाई निघाला. म्हणजे काय पेशवा किती इंटेलिजंट असेल मला सांगा, की ताराबाईंनी सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी आहे, तेवढा आणा. हो आणतो म्हणाला. आणतो म्हणाला, त्यानं दुसराच आणला. ताराबाईंनी बघितल्या सांगितलं, हा नव्हे, कागदपत्र आहेत अस्सल, की मी जेव्हा पहिल्यांदा कोटेश्वराच्या मंदिरामध्ये, साताऱ्यात कोटेश्वराच्या मंदिरात जेव्हा रामराजे माझ्या समोर बसवला गेला, त्यावेळेला मी तत्क्षणी सांगितलं पेशव्यांच्या कारभाऱ्यांना की ही वस्तू खरी नव्हे. तिथून संघर्ष. हा सगळा इतिहास आहे, सगळा तो माझ्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. आता शेवटचा टप्पा म्हणजे पेशव्यांच्या संघर्षाचा, तो जरा सांगा. पेशव्यांशी असलेला त्यांचा संघर्ष अखेरच्या टप्प्यातला. नाही, पेशव्यांच्या संघर्षात असं, पेशव्यांनी पुन्हा दुहेरी चाल खेळायला सुरुवात केली. ते म्हणाले, राजा तुम्ही सांगितला पेशव्याला आणायचे होते कोल्हापूरकर छत्रपती, पेशव्यांना कोल्हापूरकर छत्रपती, पण ताराबाईंनी मध्येच बॉम्ब टाकला, त्यामुळे सगळे विस्कटले. काय सकवारबाई ज्या होत्या याच्या दुसऱ्या राणी यांच्या, शाहू महाराजांच्या, त्यांना रघुजी भोसलेचा मुलगा आणायचा होता. बर. काय म्हणून सकवारबाईला हे घालण्यामध्ये, सती जाण्यामध्ये दोघांवर आरोप आहेत. ताराबाई, नानासाहेब पेशवे आणि ताराबाई, या दोघांनी तिला सती घालवलं असा आरोप काही इतिहासकारांनी केलेला आहे. काय तेव्हा त्या एकमेकावर कुरघोडी करण्याचा तो विषय होता. त्याच्यामध्ये शेवटी लक्षात आलं ताराबाईंच्या की अगोदरच आलं होतं की सगळं राज्य, सगळी अधिकार सगळेच पेशव्याच्या हातामध्ये गेले ना. आता आपण ह्याला वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. फक्त आपली प्रतिष्ठा राहिली तर खूप झालं, ही त्यांची भूमिका आहे. नंतरच्या काळामध्ये पेशव्याशी संघर्ष त्यांनी केलेला नाही आहे. म्हणजे 1752 पासून 1761 सालापर्यंत त्या चांगले संबंध, पण मध्येच असं काहीतरी मिळतंय हो की ज्याचा अर्थच कळत नाही. उदाहरणार्थ ताराबाईंनी पोर्तुगीजाकडून 200 रायफल्स, बंदुका मागवलेत, अशी एक वार्ता आहे. 200 बंदुका कशाला मागवल्या, काय झालं, याचा मागं पुढे काही रेफरन्स लागत नाही. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत. शेवटपर्यंत त्याला वाटत होतं काहीतरी होईल म्हणून, पण शेवटी मोठा संघर्ष त्यांनी दिला. पेशव्यांच्या विरोधात मोठी आघाडी उभारली. त्यासाठी त्यांनी अगदी निजामाचं सहाय्य घ्यायचं ठरवलं. त्यानंतर फ्रेंचांचं सहाय्य घ्यायचं ठरवलं. कर्नाटकातील नायकांचं सहाय्य घेण्याचं ठरवलं. आणि मग तुळाजी आंग्रे सारख्या संतुष्ट पेशव्याच्या विरोधामध्ये असणाऱ्या त्यांचं संघर्ष केलं. आणि एक प्रकारची नानासाहेब पेशव्याच्या विरोधामध्ये संयुक्त आघाडी उभारली. अर्थात ती फारशी ही कार्यान्वित होऊ शकली नाही. पण त्यानंतर मग पेशव्याच्या लक्षात आलं की आपण त्यांच्याशी समझोता करायला पाहिजे, या राणीशी समझोता करायला पाहिजे, नाहीतर त्या अशाच प्रकारचं राजकारण करत राहणार. काय आणि म्हणून त्याने समझोता केला आणि तो म्हणाला की मी तुमच्या आज्ञेत आहे. ताराबाई म्हणाला, आम्हाला हेच पाहिजे, फक्त तुम्ही पेशवेच आहात, छत्रपती आम्ही आहे, हे मान्य करा, कारभार करा, पण हे मान्य करा, काहीतरी प्रतिष्ठा द्याल का नाही. आणि म्हणून मी म्हटलं की नंतर हे मान्य केल्यानंतर त्यांनी छत्रपतींचा जो काही इलाका होता त्याचा हिशेब, त्याचे रेव्हेन्यू गोळा करणं, त्याचं हे करणं,
देणग्या देणं, ह्या सगळ्या गोष्टी, इनाम देणं, ह्या सगळ्या गोष्टी दरबार भरवून त्या करत होत्या. छोटा सेट, पण त्या डिफॅक्टो छत्रपती होत्या आणि डिज्युरे काही देत होता. हा विषय आहे, मोठा विषय आहे. तो काही अशा छोट्या मुलाखतीमध्ये ताराराणीच्या संदर्भात बोलतोय त्यामुळे आता आणि या ग्रंथाच्या संदर्भानं बोलतोय त्यामुळे त्या एका मर्यादेत आपण ही सगळी चर्चा करतोय. पण सर आता या मुलाखतीच्या शेवटाकडे येताना तुम्ही शाहू स्मारक ग्रंथाचे 5 खंड सिद्ध केलेत. तुम्ही छत्रपती राजाराम महाराजांचा चरित्र ग्रंथ तयार केलाय. आता ताराराणींचं हे चरित्र तयार केलं. हा इतर आणखी बरीचशी छोटी सेनापती संताजी घोरपडेंचं आहे, अशी बरीच काम. पण आता राहिलं म्हणजे आता बाबा काय आपण काय राहिलं इतिहास संशोधनात आपल्याकडून ही गोष्ट करायची राहून गेली, ही खंत काय तुमच्या मनात आहे? आता एक असं आहे की खरं म्हणजे माझ्यासारख्याला फुलस्टॉप कधीच असत नाही, किंवा आता झालं एवढंच, आता किंवा ह्या प्रश्न असा की बाबा आता तुमच्या डोक्यात काय करायचं? शिवचरित्र लिहिण्याचं काम माझं सुरू आहे. पण ते तसं ते इतकं सोपं नाहीये, कारण त्याला आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, हा म्हणजे आतापर्यंत जे छापलं ते संकलित करणं काय नाही, ते द्यावंच लागणार सगळं. अफजल खानाचा वध कसा झाला द्या, पण त्याचे काही इतर जे काही हे आहे कंगोरे आहे, हे आपणाला त्याचं डिस्कशन करून एकूण करायला. शहाजी महाराजांचं चरित्र त्या निमित्तानं मी लिहिलं. आता ते 2 चॅप्टर्स हे पहिल्यांदा शहाजी महाराजांच्यावर आहेत. ते नवीनच आहे, शहाजी महाराजांचं चरित्र. हा म्हणजे शिवाजी महाराजांच्या जे चरित्रातलं सुरुवातीचा भाग अशा, कारण शहाजी महाराजांच्या संदर्भात फारसे नाही, म्हणून ते असं ते आहे सुरू. शिवचरित्र आहे, आत्मचरित्र आता येईल माझं एक पुढच्या महिन्यामध्ये, पंचगंगेच्या तीरावरून. अर्थात ते आत्मचरित्र निम्म्याहून अधिक आत्मचरित्र मी केलेलं संशोधन आणि त्यानंतर त्या संदर्भामध्ये हे आहे. कोल्हापुरामध्ये जे काही सामाजिक घटना घडल्या त्याचे संदर्भ आहेत, ज्याच्याशी माझा काही संबंध आहे. उदाहरणार्थ ह्याच्या विरोधात, यज्ञाच्या विरोधात आपण हे केलं, असे जे काही प्रसंग आहेत, आंदोलन केलं, असे जे काही प्रसंग आहेत ते माझ्या आत्मचरित्रामध्ये आलेले आहेत. तर इट्स अ सोशल ऑटोबायोग्राफी. ती काय अशी व्यक्तिगत नाही किंवा अर्थात व्यक्तीचं चरित्र हे त्या काळाचं असतं, लग्नापर्यंत वगैरे असं शिक्षण, लग्न इथपर्यंत. पण तो काळ येतोच, त्याच्याबरोबर काळ येतोच. पण त्यानंतर जे माझं आहे ते पूर्ण सोशल, ते सगळं वेगळंच आहे. मी संभाजी ग्रंथ कसा लिहिला, मी अमुक कसा लिहिला, त्या निमित्तानं माझा वसंत कानेटकरांशी कसं हे झालं, निनाळ्या लोकांशी माझे हे डॉक्टर रांची धेरे यांच्याशी कसा माझा वाद झाला वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आत्मचरित्र. माझं चरित्र म्हणजे शेवटी माझं काम. बरोबर. व्यक्तीच शेवटी काय असतं, केव्हा जन्मला केव्हा मेला याला काहीच मत नाही. तो आला जन्माला, त्याने काय केलं समाज, आणि काय केलं म्हणजे वैयक्तिक नव्हे, समाजासाठी काय केलं. तर आपण डॉक्टर जयसिंगराव पवार सरांशी महाराणी ताराराणी यांच्या संदर्भात बोललोय. त्यांनी जो मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई हा जो एक द्विखंडात्मक बृहत ग्रंथ साकारलेला आहे, त्या ग्रंथाच्या अनुषंगानं ताराराणींच्या संदर्भात त्यांच्या कामाची, त्यांच्या व्यक्तिमत्वाची, तत्कालीन मराठा इतिहासाची ओळख या निमित्तानं आपण करून घेतलेलं आहे. खरं तर हे सगळं समजून घेण्यासाठी मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई हा ग्रंथ वाचायला पाहिजे, तर आपल्याला ही एकूण भारताच्या इतिहासातली ही जी महान रणरागिणी आहे तिच्या कामाची ओळख होईल. इथं पवार सरांनी आपल्याला मुलाखतीसाठी वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. सर, धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.